नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशा पद्धतीने करायची। ई-केवायसी करण्यासाठी ज्यांची चुकलेली आहे त्यांच्यासाठी संधी देण्यात आलेली आहे आणि ही शेवटची संधी आहे। याच्यानंतर तुमची ई-केवायसी जरी चुकली आता तरी तुम्हाला त्याच्यामध्ये परत संधी मिळणार नाही। म्हणून ई-केवायसी करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ई-केवायसी करायची आहे, अन्यथा तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात। ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आपण आता पोर्टलवरती स्टेप बाय स्टेप संपूर्ण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर तुमची ई-केवायसी करा आणि तुमची झाल्याच्या नंतर तुमच्या जवळचे आपलं नातेवाईक, मित्र, परिवार किंवा तुमच्या लाडक्या बहिणी किंवा तुमच्या इतर व्हॉट्सअपवरती ग्रुप जर असतील तर त्यांच्यावरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चांगलं होऊ द्या। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये तुमची जी काही लाडकी बहीण ई-केवायसी हे सर्च करायचं आहे किंवा हीची लिंक्स आपल्या या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। इथं पाहू शकता, याच्यावरती आल्याच्या नंतर इथं दिलेलं आहे ही ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। त्याच्यावरती क्लिक करून तुमचा लाभार्थी क्रमांक म्हणजे महिलेचा जो काही आधार नंबर आहे इथं तो महिलेचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। टाकून घेतल्याच्या नंतर त्यांच्यासमोरचा जो काही खाली कॅप्चा दिलेला आहे म्हणजे बॉक्समध्ये ती जी काही आकडे 6 अंकी दिलेले आहेत ते आपल्याला तिथं आकडे टाकून घ्यायचे आहेत। टाकून घेतल्यानंतर खाली मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आणि OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। OTP आपल्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जाईल, तो OTP इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकून घेतल्यानंतर सबमिट करा याच्यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट करावरती क्लिक केल्याबरोबर इथं तुम्हाला 2 पर्याय आले जातील। माझ्या कुटुंबातील नियमित सदस्य कर्मचारी जे काही संपलेल्या संस्थेमध्ये नाहीत आणि जे काही सेवानिवृत्ती वेतन घेत नाही, दोन्ही पर्याय नाही करायचे आहेत। आहे वरती क्लिक करू नका, क्लिक करून सबमिट करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्याबरोबर तुमच्यासमोर तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असं आलं जाईल, तेव्हाच तुमची ई-केवायसी ही कंप्लीट झालेली आहे। अशा पद्धतीनं तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्यायची आहे। तुम्हाला इथं तुमच्या वडीलची किंवा पतीची काही माहिती देण्याची गरज नाही। अशाच पद्धतीने ई-केवायसी करा। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पाहिलेली आहे। जर तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीमध्ये नसेल किंवा निवृत्ती वेतन घेत नसेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे दोन्ही पर्याय नाही करायचे आहेत, तरच तुम्हाला ते पैसे येतील। अन्यथा तुमचा यापैकी कुठलाही जर एक पर्याय होय झाला तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। अशा पद्धतीनं तुमची स्टेप बाय स्टेप संपूर्ण ई-केवायसी करून घ्या आणि ज्यांची ई-केवायसी झालेलीच नाही त्यांच्यासाठी जर काही नवीन अपडेट आलं तर नक्कीच आपण चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करू। त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा, मित्रपरिवारांना शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट आल्याच्या नंतर ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।